नमस्कार, मी शीतल. लोकनृत्य देवी दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीतील जावळी खोऱ्यातील कुसुंबी या गावामध्ये आणि या गावामध्ये प्रसिद्ध असे काळेश्वरीचं मंदिर आहे. तर सर्वात प्रथम या देवीचं दर्शन घेऊया. कुसुंबीच्या काळेश्वरी देवीचे पुजारी आत्ता आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया. नमस्कार. या देवीविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीफार माहिती आणि सगळ्यांना म्हणजे नवसाला पोहे आणि आम्ही पहाटे किंवा डॉक्टर किंवा देवीच्या वटी निवडणार भक्तांचं चालू आहे, म्हणजे सगळ्या भक्तांना पावते वाटतं सगळ्यांना असं की किती वर्ष झाली तसं काय सांगते तसं काय सांगता? आमचं म्हणजे वडील हे संपूर्ण फिरतच येतो, वडील भाव आजोबा शिवकालीनच मंदिर असल्यासारखं आहे. बरं, मूर्तीविषयी काय सांगा? जागृत देवस्थान मूर्ती स्वयंभू आहे का तेव्हा स्थापन केलेली? बरं, कशा कशा पद्धतीचे कार्यक्रम इथे होत असतात? यात्रा आणि दसरा मोठा असतो. थोडक्यात आता हे जे आता देवी बसल्या आहेत 9 दिवसाच्या, तर या 9 दिवसांमध्ये इथल्या परिसरातलं किंवा इथल्या मंदिरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असतं? कशा पद्धतीने तुम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करता? धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला धन्यवाद. नमस्कार. मला सांगा, या तेलवाद घालणे या परंपरेविषयी थोडंफार आमच्या प्रेक्षकांना सांगा. आमच्याकडे कसं पूर्वीपासून जे नवरात्री मंदिरामध्ये येऊन बसतात, म्हणजे मंदिरामध्ये जी लोक येतात 9 दिवस जे थांबतात येतात, तर त्यांच्या घरून जी पूर्ण देवारा असतो त्या देवारातून तेलवात आणली जाते. मंदिरात ती 9 दिवस अशीच्या अशी जपली जाते, ती तेवत ठेवली जाते
आणि ज्या दिवशी म्हणजे गट उठून घरी घेऊन जातात त्या दिवशी ही तेलवात घरी घेऊन जातात. अशी आमची म्हणजे पहिल्यापासूनच परंपरा आहे आणि ते आम्ही पूर्णपणे जपली. तुम्ही काय महत्त्व सांगाल या परंपरेविषयी? आता हे सांगितले तुम्हाला तेच. 9 दिवस उपास करायची, 9 दिवस जाळायची, इथून घेऊन जायचं, देवाऱ्यात ठेवायची, देवीला नमस्कार करायचा, उपवास करायचा, 9 दिवस इथेच बसायचं. 9 दिवस इथेच पण मला सांगा देवीविषयी काय सांगाल? महत्त्व म्हणलं ना तर उद्या 3ऱ्या माळेला 2 वड्याच्या पड्याला जायचं. दुपारात सगळी माणसं नवरात्री ही आणि उठतील त्या दिवशी जायचं, घट उठतील त्या दिवशी. आणि मग ते घट उठलं की आम्ही तेलवाताला ते घरी जायचं. ठीक आहे. अजून कोणत्या कोणत्या तुमच्या गावामध्ये पद्धती आहेत? या 9 दिवसामध्ये तुम्ही काय काय गोष्टी करता? मग अशी तेलवात घातली तेच सांगायची सांगते. 9 दिवसामध्ये देवीचे उत्सव असतात वेगवेगळे. 9 दिवसामध्ये आम्ही खूप कार्यक्रमही घेतो, महिलांचे घेतो, मुलांचे घेतो, असं खूप छान छान कार्यक्रम असतात आणि बाहेरची लोक येणारी खूप असतात. त्यामुळे इथं खूप जोरात कार्यक्रम असे होतात. आणि देवीचं इतकं महत्त्व आहे की नवसाला पावणारी देवी अशी इकडची सगळी खाती आहे तिची. त्यामुळं इथं येणारी म्हणजे तिची जी संपत्ती आहे ती खूप आहे. तुमच्या या गावामध्ये मोठ्या संख्येने लोक येत असतात या नवरात्री उत्सवामध्ये. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. अष्टेकर ज्वेलर्स मला हे gift इकडे देवाची कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. काळेश्वरीच्या दर्शनासाठी खास फलटणहून काही भाविक इथे आले आहेत. मला सांगा गेली किती वर्ष झाली या मंदिरामध्ये येत आहात तुम्ही? 50 वर्ष. 50 वर्ष झाली. असं काय विशेष कारण की एखादं मागणं या देवीला मागितलेलं आहे आणि लग्नानंतर माझ्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत देवीने. लग्नापासूनच माझे मिस्टर आहेत ते माझे न्यायाधीश आहे. अरे वा. माझा मुलगा आहे तो हायकोर्ट प्लीडर आहे आणि यापेक्षा देवीने अजून काय द्यायचं, मला भरपूर दिलेलं आहे. यापुढेही देईल याची खात्री आहे. मी तुम्हाला विचारेन आता नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? आमच्या घरी नवरात्र उत्सव दिवा लावतो. दिवा लावतो. अखंड 9 दिवस चालत असतो आणि दसऱ्या दिवशी मग त्याचं विसर्जन वगैरे करायचं, अभिषेक वगैरे देवाला करायचा संपूर्ण अशा पद्धतीनं चालत असतं. या कुसुंबी गावातील या काळेश्वरी मंदिराबद्दल काय सांगाल? या परिसराबद्दल काय बोला? या परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आहे. लोकही इथली अतिशय चांगली आहेत. प्रत्येक यात्रेला अतिशय चांगली व्यवस्था भक्तांची केली जाते काय आणि प्रत्येक माणूस इथं श्रद्धेनं येत असतो आणि त्यांचे ते सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही काय सांगाल या देवीविषयी? खूप चांगला परिसर आहे हा आणि एकदम म्हणजे निसर्ग सौंदर्य वगैरे चांगलं आहे आणि देवी पण पावते आपल्या म्हणजे काय मागणं असेल तर पूर्ण होते. बरं अजून एक विचारेन की हे खूप असं आडबाजूला एक गाव आहे तर इथे एखादी कुठली कमतरता किंवा सुधारणा करावीशी तुम्हाला वाटते का? रस्ते जरा सुधारावेसे वाटतात. रस्ते फार खराब आहेत. निसर्ग आहे असाच बाकी पाहिजे. निसर्ग आहे असंच असावं म्हणजे जास्ती पण गर्दी पण असू नये म्हणजे नॅचरली जे आहे ते तसंच राहावं. फक्त रस्त्यांमध्ये सुधारणा व्हावी. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे गिफ्ट थँक्यू. तुझं नाव काय? सोनाली. तर मला सांग या काळेश्वरी मंदिराविषयी काय सांगशील? आधी मंदिरे प्राचीन काळातील होते, आता म्हणजे नवीन पद्धतीत बनवलेली आहे आणि सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे मंदिरामध्ये. तुला इथलं वातावरण कसं वाटतं मंदिरातलं? मला इथलं वातावरण खूप छान वाटतं आणि इथे असं वाटतं की इथून जावंच नाही. जास्त वेळ देवीच्या मंदिरामध्ये घालवावा असं वाटतं. ठीक आहे. तुझं नाव काय? निकिता. निकिता मला सांग इथे कशा कशा पद्धतीने नवरात्र उत्सवामध्ये कार्यक्रम असतात, कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता? हे दांडिया खेळतो आणि एके दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन पण असतं. अजून कसले गाडे? रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धा पण होत असतात. ठीक आहे. तुझं नाव? श्रद्धा. श्रद्धा. मला सांग इथे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होतच असेल
तर त्याविषयी काय बोलू शकतो? आमची कुसुंबीची काळेश्वरी नवसाला पावणारी आहे, त्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणात असंख्य संख्येने इथं भाविक हजर राहतात. त्यामध्ये तिसऱ्या दिवसापासून अधिकच गर्दी होत जाते, अधिक गर्दी होते आणि त्यानंतर रात्रीचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. इथं सांस्कृतिक कार्यक्रमाला खूप महत्त्व दिलं जातं आणि आमची देवी नवसाला पावणारी असल्यामुळं इथं लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. या 9 दिवसांमध्ये लाखो भाविक इथे येऊन जातात. बरं, मला सांग, त्या भाविकांच्या दृष्टिकोनाने इथे सगळ्या सुविधा आहेत का? भाविकांच्या दृष्टिकोनाने तर रस्त्यांची सुविधा हवी आहे आणि पाण्याची सुविधा हवी आहे. पाण्याची सुविधा. तुम्ही विद्यार्थिनी इथून जेव्हा कॉलेजसाठी किंवा शाळेसाठी जातात तर तेव्हा कशा पद्धतीने असतं? आम्हाला एस एस टी बसची सोय आहे. सोय, मग ती व्यवस्थित आहे? हो, ठीक आहे. फक्त रस्त्याचा इथे प्रॉब्लेम आहे. थँक्यू तुम्ही तुमच्या मला वेळ दिल्याबद्दल. आणि कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. आता सुंदर झाले, पण तिथून अजून पब्लिक येणारी माणसं त्यांची गैरसोय. नळाचं पाणी भरपूर नाही, पुन्हा आणखीन बसायला असं असावं का नसावं, खुर्च्या टेबल कुठं कसं वातावरण असं तुम्हाला दिसतंय का इथं? मग ती सुविधा चांगलीच झाली पाहिजे, आहे का नाही? रस्ता एक गावात धडसुद्धा नाही, अशी बाहेरनं संडासं बांधली पाहिजेत. कचरा भरपूर आहे इथं. काय तुम्हाला वाटते का समाधान इथं? देवळात मंदिरात वाटते, पर बाहेर जा ना आजूबाजू. मग त्याची सोय चांगली झाली पाहिजे. 4 माणसं जरी कामाला ठेवली तरी ती भरपूर देते, का देत नाही असं नाही. त्याची सोय चांगलीच झाली पाहिजे. पत्रावळ्या टाकायच्या, काय टाकायचं, त्याला कचरा कुंडी झालीच पाहिजे. त्यामुळं माणसाला लय ताप होतोय. ह्याची चौकशी केली पाहिजे का नाही? मग हेच माझं म्हणणं आहे. केली पहिल्यापासून आता चांगली सोय आहे, पण आता तिथून ही सोय झालीच पाहिजे. खरी गोष्ट आहे. फक्त मंदिराचाच इथे विषय नाही आहे, तर बाकीच्या सोयी इथे उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यांनी जसं ज्या पद्धतीने सांगितलं इथे लाखो भाविक येतात, तर त्या कचरा अर्थातच होत असतो, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागली पाहिजे. बाकीच्या ज्या त्यांनी सुखसुविधा सांगितल्या तर त्या व्हायला पाहिजे. नमस्कार. नाव तुमचं काय? माझं नाव सविता संजय बाबा. कुठून आला आहात? मी राहणार पुण्याहून आला. गेली किती वर्ष झालं या देवीच्या दर्शनासाठी? मी साधारण 15 वर्ष झाली. 15 वर्ष. मग काय अनुभव सांगाल? अनुभव आल्यानंतर मनाला शांती मिळते, एक आध्यात्मिक आनंद मिळतो आणि काहीतरी श्रम सापडले म्हणजे आल्यानंतर समाधान जे असतं ना ते मिळतं. ते मी खास पुण्याहून त्या इथे दरवर्षी दर्शनाला येतात. खूप छान म्हणतात. तुम्हाला विचारेल, तुम्हाला हा परिसर कसा वाटतो? छान आहे आणि गावच आहे इथे. आधी 20-25 वर्षापासून आम्ही इथे येतो आणि खूप छान वाटतं. बरं, देवीचं काय महात्म्य सांगा? देवीचं महत्त्वाचं आमची नेहमीची कुलदेवी आहे. आम्ही नेहमी येतो आणि एक समाधान वाटतं. जेव्हा येतो आत्मीयता वाटतं, समाधान खूप शांती वाटतं जेव्हा येतो. बरं, शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारेल की असं कोणतं मागणं या देवीला मागितलं की जे पूर्ण झालं? मागणं म्हणजे कसं की लग्न झाल्यापासून मला येण्याची खूप इच्छा होती, पण काहीतरी अडचणी येत होत्या की येणं झालंच नाही. पण माझा मुलगा झाल्यानंतर एक योग आला आणि तेव्हा मी इथं आले की देवीला पाहण्याची, दर्शन घेण्याची खूप इच्छा होती, पण ते होतच नाही. पण एक प्रकारे कसं की भेट घडून आली आणि तो योग आला आणि ते मला समाधान मिळालं. मी काकांना विचारेन, तुम्ही या परिसराबद्दल काय सांगाल? हा परिसर म्हणजे कसा आहे, निसर्गरम्य परिसर आहे. काय सगळं व्यवस्थित येतं आहे. इथं आल्यानंतर जे आपण देवाचं दर्शन घेतलं मनाला जी शांती मिळते, जसं तुम्ही आसाम वगैरे असं बाहेर जाता टुरिस्ट वगैरे, त्यापेक्षा इथं अतिसुंदर वाटतं. फक्त कसं तुम्ही निरीक्षण करायची जी तुमची शक्ती ती पाहिजे, डोळ्यानं पाहण्याची असे. आणि कसं आता जसं दिवस वाढत राहतात, सुख होतं, त्याप्रमाणे सर्व सुखसुविधा ग्रामस्थांनी केले. फक्त म्हणजे कसं संडास वगैरे येतात, थोडा रात्री राहायला वगैरे लोक आले, यात्रा वगैरे राहण्याच्या सोयी वगैरे ह्या व्हायला पाहिजे. खरं मोठ्या संख्येने इथे भाविक येतात, तर त्या भाविकांच्या सोयी फक्त इथे झाल्या पाहिजेत. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टकर ज्वेलर्स, कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. पुण्याहून आला आहात. मला सांगा, या काळेश्वरी देवी
जागृत होऊन दे. मी प्रसन्न होते सगळ्यांना. मी तुला विचारेन नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात? काय काय करतात 9 दिवसामध्ये? मंदिराला सजवतात. अजून उपवास असतात. तुम्हाला विचारेन सर की या परिसरामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा व्हावी असं तुम्हाला वाटतं? परिसरामध्ये तसं पाहता आता मुक्कामाची सोय होणं गरजेचं आहे. आम्ही आता पुण्यावरून येतो. रस्त्याची कंडिशन पण फार खराब आहे. गाडीने यायचं म्हटलं की फार वेळ लागतो आणि असं कम्युनिकेशनच्या दृष्टीने आहे इथपर्यंत कुठली सुविधा नाही आहे. बरं अजून एक विचारेन की या देवीचा असा कोणता एखादा अनुभव सांगाल का किंवा महात्म्य अनुभव असं म्हटलं नाही आहे, परंतु आमचं कुलदैवत असल्यामुळे आम्ही दरवर्षी केलं. या परिसराबद्दल काय बोलाल? परिसर अतिशय सुंदर आहे. सुधारणा आता बऱ्यापैकी आहे, परंतु अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या भाविकांची इथे सोय करणं गरजेचं आहे. धन्यवाद तुमच्या वेळ दिल्याबद्दल आणि कष्ट कृष्णा राजाराम अष्टक ज्वेलर्स. लोकनृत्य देवी दर्शन सोहळा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टक ज्वेलर्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण कुसुंबी या गावामध्ये आलो होतो आणि या गावातील काळेश्वरी या देवीचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर आज आपल्याला कळालं की या गावामध्ये अशी वेगळी एक परंपरा आहे ती म्हणजे तेलवात घालण्याची. त्याचबरोबर अधिक लांबून इथे भाविक दर्शनासाठी येतात आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 देव्या आहेत. हा आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा 23 99 36 या क्रमांकावर. तोपर्यंत नमस्कार.